जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा कर्जमाफीबद्दल एक अपडेट घेणार आहोत। तुम्ही कर्जमाफीच्या पोर्टलवर नाव किंवा विशिष्ट क्रमांक टाकला आणि वर लाल रंगात असा मेसेज दिसला, फार्मर आयडी नॉट प्रेझेंट इन सिस्टीम, काइंडली रजिस्टर फॉर ॲग्रीस्टाक अँड प्रोसेस। अनेक शेतकरी हा मेसेज पाहून घाबरले आहेत। आता कर्जमाफी मिळणार नाही का? माझं नाव आलंय पण पुढे प्रोसेस होत नाही। आज या व्हिडिओमध्ये आपण या मेसेजचे संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत। आपण जर या चॅनलवर प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती सगळ्यात पहिले आपल्या शेतकरी बांधवांना मिळत राहील। हा मेसेज नेमका काय आहे? शेतकरी मित्रांनो, हा मेसेज म्हणजे तुमची कर्जमाफी रद्द झाली आहे असा अर्थ अजिबात होत नाही। कारण याचा अर्थ फक्त एवढाच आहे, शासनाच्या सिस्टममध्ये तुमचं फार्मर आयडी उपलब्ध नाही, म्हणून पुढील प्रक्रिया थांबलेली आहे। आता समजून घेऊया फार्मर आयडी म्हणजे काय। फार्मर आयडी म्हणजे शासनाने प्रत्येक शेतकऱ्याची एक स्वतंत्र डिजिटल ओळख तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। ही ओळख ॲग्रीस्टाक प्रणालीद्वारे केली जाते। यामुळे भविष्यातील सर्व कृषी योजना, अनुदान, पीक विमा आणि इतर सेवांसाठी एकच फार्मर आयडी वापरली जाणार आहे। हा मेसेज काय येतो? मुख्य कारणे: अजून ॲग्रीस्टाक नोंदणी केली नाही, फार्मर आयडी तयार झालेली नाही, फार्मर आयडी तयार झाला आहे पण सिस्टममध्ये अपडेट व्हायचा बाकी आहे, आधार आणि फार्मर आयडी पडताळणी पूर्ण नाही। लक्षात ठेवा, जर तुमचं नाव पोर्टलवर दिसत असेल, बँकेचे नाव दिसत असेल, कर्जाची रक्कम दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा डेटा शासनाकडे आहे, पण फार्मर आयडी नसल्यामुळे पुढील प्रक्रिया होत नाही। आता शेतकऱ्यांनी काय करावं? सर्वप्रथम घाबरायचं नाही। यानंतर जवळच्या CSC केंद्रावर किंवा महा ई सेवा केंद्रावर किंवा कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयात ॲग्रीस्टाक नोंदणीबाबत माहिती घ्या। कोणती कागदपत्रे जवळ ठेवा? आधार कार्ड, मोबाईल नंबर, 712-8, बँक पासबुक, पीक कर्ज खाते क्रमांक। बँकेत जायचं का? आता हा एक मोठा प्रश्न आहे। हो, ज्या बँकेत तुमचं पीक अर्ज आहे त्या बँकेत जाऊन विचारा, माझ्या कर्ज खात्याशी फार्मर आयडी लिंक झाला आहे का? जर नसेल तर पुढील प्रक्रिया काय आहे ते विचारून घ्या। हा मेसेज आला म्हणजे कर्जमाफी बंद नाही, हा तांत्रिक संदेश आहे। याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा होत नाही, मात्र फार्मर आयडी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते। कोणत्या शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं? ज्यांचं नाव पोर्टलवर दिसते पण पुढील माहिती उघडत नाही किंवा लाल रंगात फार्मर आयडीचा मेसेज येतो। आता पुढे काय? ॲग्रीस्टाक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिस्टीम अपडेट झाल्यावर पुन्हा तपासणी करता येईल, म्हणून वेळोवेळी पोर्टलवर आणि बँकेशी संपर्क ठेवा। फार्मर आयडी नसल्याचा मेसेज म्हणजे कर्जमाफी रद्द नाही, ॲग्रीस्टाक नोंदणी महत्त्वाची आहे। नाव दिसत असेल तर डेटा शासनाकडे आहे। फार्मर आयडी अपडेट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकते। मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की फार्मर आयडी उघडून घ्या। ज्यांनी उघडली असेल त्यांना असा प्रॉब्लेम येत नाही, पण ज्यांनी उघडली नसेल त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे। त्यामुळे ॲग्रीस्टाक आयडी तयार करून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरही फार्मर आयडी नॉट प्रेझेंट इन सिस्टीम असा मेसेज येत असेल तर कमेंटमध्ये फक्त जिल्हा, बँकेचे नाव, तुमच्या जिल्ह्यातील नवीन कर्जमाफी अपडेट, फार्मर आयडी प्रक्रिया आणि ॲग्रीस्टाक संदर्भातील अधिकृत माहिती सर्वप्रथम कृषी रडारवर देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। जय जवान, जय किसान।